मायबोलीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. माझी मुलगी प्रणाली इस्रायल येथे PhD साठी हायफा युनिव्हर्सिटीत तिने ऍडमिशन घेतलेलं आहे आणि तिच्या संशोधनाचा विषय आहे उंदराच्या मेंदूवर ती प्रयोग करणार आहे आणि तिचं संशोधन जे आहे त्याची सुरुवात तिने केलेली आहे आणि हा विषय जो आहे हा अतिशय सर्वांना म्हणजे अगदी उत्सुकता वाटेल आणि जाणून घेण्याची सर्वांनाच खूप त्याच्यामध्ये गोडी येईल असा हा विषय आहे. तर हा विषय आहे की जी आपली भीतियुक्त स्मृतीचं रूपांतर प्रबळ स्मृतीत कसं होतं यावर ती संशोधन करते. पण तत्पूर्वी तिचा इथपर्यंतचा प्रवास हा कसा झालेला आहे ते आपण तिच्याशी जाणून घेणार आहोत आणि ती आता इस्रायल मधून आपल्याशी बोलत आहे. तर प्रणाली मला सांग की तुला शाळेत असताना विज्ञान हा विषय किती तुझ्या आवडीचा होता? तर विज्ञान हा विषय असा वेगळा खूप आवडीचा नव्हता. मी शाळेत चांगले मार्क मिळवायची कारण मी हुशार होती. पण असं मला खूप आवड होती विज्ञानात असं काही नाही. माझं जास्त आवड पुस्तकं वाचण्यात होती आणि मानसशास्त्र हे मला खूप आवडायचं. लहानपणीपासूनच मला राग वगैरे यायचा त्याच्यामुळे मला खूप विचार करावासा वाटायचा, की आपल्याला असं का होतं वगैरे. त्याच्यामुळे मानसशास्त्राची पुस्तकं मी भरपूर वाचली लहानपणी आणि त्याच्यातून मला विज्ञानाची आवड लागली. शाळेत म्हणायला गेलं तर असं काही माझा ॲक्चुअली फेव्हरेट सब्जेक्ट इंग्लिश होता. पण सायन्स असं फक्त करायची मी, पण असं खूप मला त्याच्यात इंटरेस्ट होता असं काही नाही. पण मला आठवतंय प्रणाली की जेव्हा मी नोकरीच्या निमित्ताने बाहेर जायची, तेव्हा एखाद्या भांड्यामध्ये, एखाद्या वाटीत किंवा एखाद्या डब्यामध्ये तू वेगळ्या-वेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ठेवायची. उदाहरणार्थ भाजीचे तुकडे असतील किंवा पालापाचोळा असेल, ते सगळं जमा करायची आणि ते डबा बंद करून ठेवून द्यायची. म्हणजे मला कळायचं नाही की हिने असं का केलेलं आहे. पण त्यामागे नेमकं तुझ्या मनामध्ये किंवा विचार काहीतरी चाललेले असणार, की आपण हे बघायला हवं, की पुढे याचं काय होतं? असं तुला वाटत असावं. असं वाटतं का तुला? काही आठवतंय? काहीच आठवत नाही. बिलकुलच मला याची काही आठवण नाहीये. म्हणजे मला हे फक्त माहिती आहे कारण तू मला सांगितलंय की मी असं करायची. पण तेव्हा माझ्या डोक्यात काय चालू होतं आणि मी ते का सगळं सोबत टाकून पाहिलं, काहीच माहीत नाही. जस्ट पण हे मला खरंच पण हे खरंच खूप इंटरेस्टिंग वाटायचं मला, की नक्की हिला काहीतरी त्याच्यामधून बघायचंय आणि काहीतरी शोधायचंय तिला. असं मला खूप मी तुझं निरीक्षण करायची, की हिला काही म्हणजे विशेष अशी आवड आहे का? तर मग पुढे तू विज्ञानाची जेव्हा तुझ्या शाळेमध्ये कॉम्पिटिशन व्हायच्या, की अ, प्रयोगाची एक स्पर्धा असते. दरवर्षी शाळेमध्ये घेतली जाते ती. तर मला वाटतं त्या स्पर्धांमध्ये पण तू भाग घेतला होतास आणि ते विषय तू कसे निवडले होतेस? तर पहिला विषय तर आपल्या जवळ एक सर राहायचे आणि त्यांच्याकडे मला वाटतं तू घेऊन गेली होती किंवा मला सांगितलं होतं त्यांच्या विषयाबद्दल. तर जेव्हा ती कॉम्पिटिशन अनाउन्स झाली, तर मला वाटलं की नाही मला भाग घ्यायचा आहे. तर मग प्रोजेक्ट कसा निवडायचा? तर तू ते सांगितलं होतं. तर आपण केळीच्या सालट्यांनी इथेनॉल कसं बनवायचं हे तेव्हा केलं होतं. हं, तर आणि त्याची मला असं सगळी विशेष सांगायचंय, की अगदी खूप ठिकाणी जिथे-जिथे हातगाड्या असतील केळींच्या, तिथली ती तू सालं गोळा करून पिशवीत भरून आणली होतीस. आणि म्हणजे तुला हो. नक्कीच तेव्हापासूनच हे बीज कुठेतरी रोवलं गेलं होतं, की मला संशोधन म्हणजे काहीतरी शोधायचंय. ही शोधक जी वृत्ती आहे, ती तेव्हापासूनच तुझ्यामध्ये दिसायला लागली होती, असं मला वाटतं. हो, मे बी. म्हणजे मला तेव्हा कुतूहल होतंच, की हे कसं करायचं? कसं होईल? म्हणजे हे सगळं करण्यामध्ये इंटरेस्ट होताच आणि एकदा मी ठरवलं, की काहीतरी करायचंय, की मग सगळं मी करायची. मग ते हातगाड्यांवर जायचं, सगळं गोळा करून आणायचं. मग बाकी सगळी प्रोसिजर करायची. ते सगळं जे त्यांनी कृती सांगितली होती, त्या केळीच्या साल्ट्यांना उकडवायचं, मग त्याच्यात गूळ टाकायचा, यीस्ट टाकायचा, त्याला बंद करून ठेवायचं, 7 दिवसांनी बघायचं. मग त्याचं डबल डिस्टिलेशन केलं होतं मी मला आठवतं, इथेनॉल काढण्यासाठी. तर ते सगळं केलं होतं. तर आणि तो डेफिनिटली प्रयोग किती सक्सेस झाला होता तुझा त्यावेळेला? हो, तर हा प्रयोग इथे पहिले आम्ही केला होता ट्राय शाळेत. शाळेत सगळ्यांनी वेगळे-वेगळे प्रयोग आणले होते. त्याच्यातून निवड झाली होती या प्रयोगाची
आणि मग आम्ही मुंबईत गेलो होतो 4 जणी आणि मुंबईच्या पोद्दार इंटरनॅशनलचं सगळ्या पोद्दार शाळांचं एक कॉम्पिटिशन होती. त्याच्यात मग आम्ही हा प्रयोग नेला होता आणि तिकडे सुद्धा आम्ही पहिला नंबर मिळवला होता. तर तो प्रयोग नक्कीच खूप सक्सेसफुल झाला होता. कारण काहीतरी सोपं होतं, जे आम्हाला समजण्यासारखं होतं. कारण हे 7वीत मी केलं होतं. 7वी किंवा 8वीत केलं होतं आणि तेव्हा म्हणजे खूप डीपमध्ये सायन्स वगैरे माहीत नसतं. पण हे सिंपल फर्मेंटेशन प्रोसेस कशी होते, जसं आपण इडली वगैरे हे करतो, त्याच्यात पण फर्मेंटेशन होतं. तर बेसिकली केळीच्या साल्ट्यांचं फर्मेंटेशन करून इथेनॉल बनवता येतं. हे खूप असा कन्सेप्ट हे नव्हता. तो आम्ही आमच्या वर्गात समजण्यासारखा होता आणि ते आम्ही करून दाखवलं. तर नक्कीच जजेसला वगैरे पण आवडलं. त्याच्यामुळे आम्हाला फर्स्ट प्राइज भेटलं. तर आणि ही जी प्रोसिजर होती, तर या प्रोसिजरमध्ये तुला कृती करताना किंवा निरीक्षण करतो आपण आणि नंतर निष्कर्ष काढतो. तर ही जी प्रोसेस आहे, हे तू खूप आधीपासूनच तुला आवडायची का? म्हणजे तुला त्याच्यामध्ये खूप रस वाटायचा का? म्हणजे असं फॉर्मली मी असा काही विचार नाही करायची, की आता हे करायचंय, मग निष्कर्ष काढायचा आहे वगैरे. हे हे आपण असं काही शाळेत शिकवलं जात नाही. त्याच्यामुळे तसा विचार करतोय असं काही नाही. फक्त ती कृती माहिती होती, ती करायची आहे आणि मग बघायचंय काय होतंय, तसं होतं. मी जो दुसरा प्रयोग केला होता, त्याच्यात मी जास्त विचार केला होता. पहिला प्रयोग असं मला थोडंसं समजलं, की ओके कसं करतात, एक्सपेरिमेंट कशी करतात, कसं दाखवतात वगैरे. पण जो मी दुसरा प्रयोग केला होता, तो मी स्वतः शोधून काढला होता. त्याच्यात मी हे सगळं केलं होतं. ते जे होतं, की जे पाणी असतं सिवेजचं जे काय म्हणतात त्याला मराठीत? नाल्यांमधून जे वाहतं पाणी. नाल्यांमधून जे पाणी असतं, हं. त्याच्यातून वीज कशी तयार होऊ शकते. हे ते प्रयोग होता. तो मी स्वतः इंटरनेटवर सर्च करून शोधून काढला, की ते कसं करतात आणि का त्याच्यातून आपल्याला वीज बनवू शकतो आणि मग त्याची जी कृती वगैरे होती ती दिलेली होती ऑनलाईन. पण ते स्वतः कसं बनवायचं वगैरे त्याच्यासाठी भरपूर शोध घ्यावा लागला. त्याचे जे पार्ट्स होते ते नव्हते मिळत आपल्याकडे असे विकत जाऊन. तर ते कसे बनवायचे त्याच्यात मला पप्पांनी मदत केली होती. तर 2 बाटल्या असायच्या त्याच्यात नाल्याचं पाणी टाकायचं होतं आणि त्याला कनेक्ट करायचं होतं सॉल्ट ब्रिजनी. तो सॉल्ट ब्रिज बनवायला खूप वेळ लागला होता हे मला आठवतं. तो सारखा तुटत होता. बेसिकली कनेक्शन करायचं होतं सो दॅट जे आपले आयन्स असतात ते जे नाल्याच्या पाण्यात जे आयन्स असतील वेगळे-वेगळे त्याचं वापर करून वीज बनवायची. तर त्याचं कंडक्टन्स करायचं होतं. तर त्याच्यासाठी तो सॉल्ट ब्रिज बनवायचा होता मध्ये. आणि त्याची साईज आणि मग त्याला कसं हे करायचं, ते सगळं खूप वेळा ट्राय केलं होतं. तो 1-2दा तुटला होता. मग त्याला परत कसं करायचं, मग ऑनलाईन शोधायचं. हे सगळी कृती मी तेव्हा केली होती, की कसं वेगवेगळे प्रकारे करून आपल्याला ते बनवता येईल आणि काय केलं तर बरोबर ते होतं, काय केलं तर नाही होत आणि त्यावेळेस मी भरपूर असा विचार केला होता. आणि नाल्याचं पाणीही जेव्हा जमा करून तू आणायची, म्हणजे तुला असं वाटायचं नाही, की हे आता कशाला एवढं नाल्याचं पाणी आणायचं आणि तू हे प्रयोग करायचा. म्हणजे कुठेतरी मला वाटतं, की लहानपणापासून ह्या ज्या तू स्टेप्स करत होती, तर तेव्हाच ते बीज रोवलं गेलं होतं, की आपण काहीतरी संशोधन हे करायचं आणि संशोधनाची आवड जी तुझ्यामध्ये हळू वाढत गेली. आता 10वी तुला 95% मार्क्स मिळाले. इतर मित्र-मैत्रिणींनी इंजिनिअरिंगला, मेडिकलला जायचा निर्णय घेतला आणि तू मात्र त्याच्यावर ठाम होती, की नाही मला पुढे संशोधन करायचं आहे. तर मग तुला असं भीती वाटली का, की मी हा जो निर्णय घेते हा बरोबर आहे? कारण आम्ही तर तुझ्या पाठीशी म्हणजे होतोच, की तू जो निर्णय घेशील तो पूर्ण विचार करून घे, की तेवढं स्वातंत्र्य तुला दिलेलं होतं, की तू जे करशील ते चांगल्या प्रकारे कर. तर मग तुला असं वाटलं का, की मी हे करते हे बरोबर आहे की नाही? किंवा मित्र-मैत्रिणी इंजिनिअरिंगला, मेडिकलला चालले. तर मग हा निर्णय तू कसा पक्का केला तुझा? तर मला नेहमीच हे क्लिअर होतं, की मला जे काही करायचंय आयुष्यात त्याच्यात म्हणजे मला त्याच्यात काम नाही वाटलं पाहिजे ते. मला हे खूप आधीपासून मी ठरवलेलं होतं, की मी जे काही करेल, ज्या मार्गाने पैसे कमवेल, जे असतं जॉब, इंजिनिअरिंग, डॉक्टर बनायचं म्हणजे चांगला जॉब मिळेल, चांगले पैसे मिळतील. तर मला हे लॉजिक नेहमीच होतं माझ्या डोक्यात, की आपण जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य काम करण्यात घालवतो.
आपण सकाळी एकदा नोकरी लागली, की सकाळी 9 ते 5 तर हे आयडियल झालं. पण 9 ते 9 काम करतात लोकं. 12 तास लोकं काम करतात वेगळ्या-वेगळ्या फील्डमध्ये. एस्पेशली डॉक्टर, इंजिनिअर सारख्या फील्डमध्ये तर खूप काम करावंच लागतं. आणि तुम्ही अर्ध्यापेक्षा आयुष्य जे करण्यात घालवणार असाल, ते फक्त एक पैसे कमवण्याचं साधन नाही पाहिजे. त्याच्यात तुम्हाला ॲक्चुअली आनंद मिळाला पाहिजे. कारण जर तुम्ही फक्त असा विचार कराल, की मी अर्ध्यापेक्षा जास्त वेळ माझ्या आयुष्याचा काम करण्यात घालवेल आणि मग जे पैसे कमवेल त्याला मी वापरून आनंद मला मिळेल, तर तुम्ही अर्धं आयुष्य तर वायाच घालवलं ना. अर्ध्या आयुष्यात तुम्ही बाकीच्या अर्ध्या आयुष्यात किती काय करणार आहे? त्याच्यामुळे माझं हे ठाम होतं, की मी जे काही करेल त्याच्यात मला इतका आनंद वाटला पाहिजे, की त्याच्यात असं नाही पाहिजे, की पैसे मिळतील आणि मग मी आनंद घेईल. जे काम करेल त्याच्यातच मला समाधान वाटलं पाहिजे. त्याच्यामुळे मला लहानपणीपासूनच जसं मी म्हटलं, की मानसशास्त्रात खूप इंटरेस्ट होता. स्वतःमुळेच, की मला खूप राग वगैरे यायचा आणि मला असं खूप वाटायचं, की आपलं कसं मेंदू काम करतं, आपण त्याला कसं कंट्रोल करू शकतो, काय माहिती आहे याच्याबद्दल. त्याच्याबद्दल मी भरपूर वाचायची आणि माझं 10वी नंतर ठाम होतं, की मला मानसशास्त्र शिकायचंय. संशोधनापेक्षा जास्त मानसशास्त्र शिकायचंय हे होतं. तेव्हा एवढं क्लिअर नव्हतं, की मानसशास्त्र शिकून करेल काय? मी काउन्सिलर बनेल, की अ, संशोधन करेल, हे तेव्हा एवढं माहीत नव्हतं. पण मानसशास्त्र शिकायचंय हे नक्की होतं. आणि आणि त्याच्यामुळे जसं मी 11वी-12वीत सुद्धा आधी आर्ट्समध्ये ॲडमिशन घेतली होती, आठवतं असेल तुला तर. सायकॉलॉजी मला शिकायचं होतं. पण एकदा ते सुरू झालं तर मला कळालं, की ते आर्ट्समध्ये फक्त पाठांतर करावं लागतं आणि ते लिहावं लागतं. तर ते काही मला आवडलं नाही. म्हणून मग मी सायन्स घेतलं, की आपण मानसशास्त्र शिकू, पण आपण बायोलॉजीच्या बॅकग्राऊंडनी ते शिकू. म्हणजे आपल्याला जास्त त्याच्यातलं कळेल. तर हे ऑनलाईन मला जेव्हा मी शोधलं वगैरे, तेव्हा न्यूरोसायन्स हे मला कळालं, की मानसशास्त्र हे फक्त आर्ट्समधून नाही करता येत. तर सायन्सच्या फील्डमधून तुम्ही जर बायोलॉजी केलं, तर पुढे जाऊन तुम्हाला न्यूरोसायन्स करता येतं, ज्याच्यात तुम्ही मेंदूचाच अभ्यास करता. तर असं मला कधी वाटलं नाही, की आपण इंजिनिअर, डॉक्टर करत नाहीये, तर मग कसं होईल? सगळे पुढे जातील. म्हणजे ठीक आहे असं म्हणजे त्यांना मला हे पण होतं, की त्या लोकांना खरंच आपण काय करतोय ते माहीत नव्हतं. सगळे इंजिनिअरिंग डॉक्टर कडे जातात म्हणून ते जात होते. आजूबाजूला बघून ते जात होते. त्यांचा निर्णय काही असा आतून त्यांना खूप इच्छा आहे म्हणून होता, असं कोणीच नव्हतं माझ्या ओळखीतलं. असं कोणी नव्हतं, की नाही मला मशीन बनवायला आवडतात म्हणून मी इंजिनिअरिंग करणार आहे किंवा मला म्हणजे असा विचार त्याच्या मागे नव्हता. इट्स जस्ट की सगळे इंजिनिअरिंग डॉक्टर करतात, तुम्ही हुशार आहे, तुम्हाला मार्क चांगले मिळाले म्हणून ते करायचं, हे सगळ्यांचं होतं. त्याच्यामुळे मला त्याच्यात कधी असं आकर्षण नाही वाटलं. 10वी-11वीत पण नाही वाटलं आणि 11वी-12वीत पण नाही वाटलं. हां आणि विशेष म्हणजे पुस्तकांची आवड जी आहे, तू शाळेपासूनच जोपासत आलीस आणि खूप पुस्तकं वाचली. तर ते पुस्तक वाचनाचा कितपत फायदा झाला तुला? या सगळे विचार तुझे जे अशा पद्धतीने डेव्हलप झाले, त्याच्यामध्ये पुस्तकं वाचण्याचा किती भाग आहे? आणि कशा पद्धतीची पुस्तकं तुला वाचायला आवडायची? तर आधी म्हणजे पुस्तकं वाचण्याचा तर खूप मोठा भाग आहे. आय थिंक सगळ्यात पहिलं पुस्तक मी जे वाचलं होतं अवांतर वाचन जे म्हणतो आपण शाळेत न शाळेतले पुस्तकं नाही, पण बाहेरचे. मृत्युंजय होतं. तर मराठी पुस्तक होतं पहिलं जे मी वाचलं आणि ते इतकं मोठं होतं मला 1-1.5 महिना लागला असेल ते पुस्तक वाचायला. पण एक वेगळ्या विश्वात आपण जातो पुस्तकं वाचल्यावर. तिकडचं सगळे कॅरेक्टर्स असतात, त्यांची भावना असतात, एक स्टोरी असते आणि मग त्याच्यानंतर मी हॅरी पॉटर वगैरे वाचलं. हॅरी पॉटरचं पण पहिलं पुस्तक मी मराठीत वाचलं होतं आणि त्याच्यानंतरचे इंग्लिशमध्ये वाचले. तर पहिले मी अवांतर वाचनात हे केलं काय म्हणतात त्याला फिक्शन जे आपण म्हणतो. अ, मराठीत काय म्हणतात फिक्शनला? काल्पनिक. काल्पनिक. हां, काल्पनिक पुस्तकं जे आहेत ते मी वाचली आणि ते चांगलं पण आहे कारण लहानपणी एकदम रस आपल्याला काल्पनिक पुस्तकांमध्येच येतो. स्टोरीज वगैरे वाचायला आणि त्याच्यात गुंतायला ईझी असतं. पण एकदा मला वाचनाची आवड त्या काल्पनिक पुस्तकातून लागली. पण त्याच्यानंतर मला आठवतं आपण घर जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा वरती पप्पांची खूप पुस्तकं होती. एक गोणी भरून आणि मला उत्सुकता होती, की कुठली पुस्तकं आहेत? काय आहे त्याच्यात? मग मी सगळे काढली. आणि त्याच्यात एक पुस्तक होतं 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल आणि ते एक सेल्फ हेल्प पुस्तक होतं, की स्वतःला कसं सुधारायचं आणि ते मी वाचलं.
तर ते पहिलं माझं पुस्तकाचं थोडंसं मानसशास्त्राकडे वळणारं असं पुस्तक होतं. ते सुधारणा कशी करायची स्वतः त्याच्याबद्दल होतं. पण त्याच्यात भरपूर मानसशास्त्राचे कॉन्सेप्ट त्यांनी घेतले होते, की आपलं मेंदू कसं चालतं, आपण कसा विचार करतो, आपण कसे डिसिजन घेतो. मी स्वतःच्या ॲक्शन्सला कसं कंट्रोल करू शकता, की काहीतरी तुम्हाला बाहेरून मला त्याचा मला प्रभाव पडला आणि कारण मी मानसशास्त्राबद्दल वाचत होती, तर त्याच्यात हे खूप असायचं, की आपण विचार कसा करतो आणि खरं म्हणायला गेलं तर आपण शाळेत बिलकुलच हे शिकत नाही. पण विचार कसा करायचा हेच विज्ञानाचं सगळ्यात बेसिक गोष्ट आहे, जी तुम्ही शिकायची. ते केमिकल फॉर्म्युले किंवा प्लांट्सची नावं आणि फिजिक्समधले वेगळे-वेगळे ते फॉर्म्युले, ते विज्ञान नाहीये. विज्ञान हे विचार करण्याची पद्धत आहे. आणि शाळेत जरी हे शिकवलं नाही गेलं, हे सगळे पुस्तकं वाचल्यामुळे आणि पर्टिक्युलरली मानसशास्त्राची पुस्तकं वाचल्यामुळे मला हे कळालं, की आपण विचार कसं करतो हे खूप इम्पोर्टंट आहे. आपण एखाद्या कन्क्लुजनला कसं येतो, आपण जे पाहतो जगात आणि त्याच्यातून आपण जे निष्कर्ष काढतो, त्याची प्रक्रिया मेंदूत होते कशी, हे मला ते पुस्तक वाचल्यामधून कळालं आणि त्याच्यामुळे मला एक माझा जो विचार करण्याची पद्धत आहे, ती तयार झाली, जी विज्ञानामध्ये खूप मला त्याची मदत झाली. तर नक्कीच पुस्तकं वाचल्यामुळे मला खूप फायदा झाला आणि मला वाटतं शाळेत तुम्ही किती मार्क मिळवताय याच्यापेक्षा तुम्ही जर पुस्तकं वाचत असाल, तुमच्या स्वतःच्या आवडीच्या काहीही असो ते काल्पनिक असो किंवा म्हणजे नॉन फिक्शन असेल किंवा जे काही असेल तुम्हाला ज्याच्यातही आवड आहे, तुम्ही पुस्तकं वाचायला पाहिजे. कारण शाळेमध्ये आपल्या इंडियन सिस्टममध्ये जास्त करून मार्क, मार्क, मार्क याच्यावरच सगळं असतं. पण शाळा काय असते? शाळा ही अशी जागा आहे जिथे तुम्ही नवीन गोष्टी शिकायला तुम्हाला आवड पाहिजे. ही जी शाळेची कन्सेप्ट आहे ही महत्वाची आहे. आणि ती फक्त तुम्हाला वाचण्यातूनच मिळते. शाळेची पुस्तकं वाचून पाठांतर करण्यात नाही. तर तुम्हाला काहीतरी आवडतं आणि हे कसं होतं, हे तुम्हाला जाणून घ्यायचंय आणि त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी वाचलं. तर हे जर तुम्ही करत असाल तर म्हणजे तुमचं शाळेत जाऊन काहीतरी सार्थक झालं. ते फक्त शाळेची पुस्तकं वाचून पाठांतर करून तुम्ही काही नाही शिकणार. ते तुम्ही विसरून जाल. एकदा एक्झाम दिली की सगळं विसरले तुम्ही त्याच्यातलं. पण तुम्हाला उत्सुकता असून त्याच्यातून तुम्ही काहीतरी शिकता याच्यातच हे आहे. त्याच्यामुळे मला वाटतं जर कोणाला विज्ञानात पुढे जायचं असेल आणि पुढे जायचं असेल, तर नक्की पुस्तकं वाचणं हे खूप इम्पोर्टंट आहे. प्रणाली, आज आपण भरपूर गप्पा मारलेल्या आहेत आणि अशाच गप्पांचा प्रवास हा आपण पुढेही चालू ठेवणार आहोत. आज आपण मात्र इथेच थांबणार आहोत.